हालेलुया. देवाचं वचन सांगतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, म्हणजे आमच्या खोलातून, हृदयाच्या खोलातून आम्ही देवाचं स्तवन करावं. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पराक्रमी नावाचं, त्याच्या सामर्थ्याचं, त्याच्या गौरवाचं, त्याच्या सौंदर्याचं श्रेय त्याला दे आणि उपासना कर. आम्ही गीत गायलं फार सुंदर, तू मेरा पहिला पहिला प्यार. आता अनेक लोकांना काहीतरी पास्ट असतं, अनेक लोक आमच्या संबंधात येतात. मग प्रत्येकाला माहिती आहे की आपण कुठे ना कुठं असं प्रेमाचा इजहार केलेला असतो. मी मनामध्ये प्रश्न आला, जर असं कोणी असेल तर त्याने जर येशू ख्रिस्ताला नंतर स्वीकारलं तर कसं म्हणू शकतो की तू मेला पहिला पहिला प्यार आहे. त्यास पवित्र आत्म्याने मला सांगितलं की जगातल्या ज्या गोष्टीवर तू प्रेम करतो त्यापेक्षा सर्वात जास्त देवावर जो प्रेम करतो ते पहिला प्यारा. आमेन, हालेलुया. आणि म्हणून सर्व वस्तूपेक्षा, सर्व गोष्टीपेक्षा, सर्व व्यक्तीपेक्षा, पैशापेक्षा, नावापेक्षा, प्रतिष्ठेपेक्षा मी देवावर जास्त प्रेम करतो. आणि जो देवावर प्रेम करतो तो देवाची सेवा करतो. जो देवावर प्रेम करतो तो देवाची इच्छा मान्य करतो, देवाच्या इच्छेप्रमाणे तो चालतो. आणि म्हणून आम्ही प्रत्येकानं देवावर प्रेम करणं हे फार गोष्ट. मग असे गीत आपण गायलं, सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना होना कभी. किती सुंदर गाणं आहे ना. अर्थ माहिती आहे का त्याचा? अर्थ हा आहे की जो व्यक्ती सियोनीच्या सफरमध्ये असतो त्याच्यावर दुःख नसतं, व्याकुळ नसतो, चिंता नसते, काळजी नसते. आमेन. मग आम्हाला प्रश्न पुष्कळ असतील, अट्रॅक्शन पुष्कळ असतील, अडखळणं पुष्कळ असतील. परंतु जर मी म्हणतो मी सियोन के सफर में है, म्हणजे स्वर्गाच्या राज्य, सियोन के सफर म्हणजे काय? स्वर्गाच्या राज्याकडे मी चाललो आहे. जर मी त्या स्वर्गीय राज्याकडे चाललो तर माझं मन व्याकुळ असूच शकत नाही. असं नाही आहे माझं तुझं मन व्याकुळ, तू सियोनेला चाललाय ना, जरा व्याकुळ नको, असं नाही आहे ते. तू सियोनेला चालले नाही, माझी खात्री आहे तू कधीच व्याकुळ होणार नाही. हालेलुया. कारण का? देव माझ्या बरोबर आहे. प्रेज लॉर्ड. मी का व्याकुळ नाही? देव माझ्या बरोबर आहे. देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे. देव माझा मार्गदर्शक आहे. देव मला सांभाळणार आहे. देव माझ्या चिंता काळज्या दूर करणार आहे. म्हणून मी कधीच व्याकुळ होणार नाही. प्रेज लॉर्ड. या विश्वासाने जो कोणी चालतो तो खात्रीनं सियोनेकडे चाललेला आहे, त्या स्वर्गीय देशाकडे तो चाललेला आहे असं त्याचा. आणि मग पुन्हा एकदा आपण ते गीत गाणार, सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना होना कभी. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना होना कभी. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना होना कभी. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना होना कभी. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना होना कभी. व्याकुळ न होणं म्हणजे आनंद करणं. चेहऱ्यावर कसा पाहिजे? आनंद पाहिजे. मला जर कोणी दुःखी चेहरा दिसला तर मला बोलावंसं पण वाटत नाही. असा पडलेला चेहरा असल्यानंतर असं वाटतं काय बोला. तर मला तुम्हाला सांगू द्या, जर मी सियोनकडे चाललेलो आहे तर माझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असा, देवाचं गौरव माझ्यामध्ये असा, ती ग्लोरी त्याने मला दिलेली आहे. जस मोशे त्या सिनाय डोंगरावर 40 दिवस उपास प्रार्थना करून देवाच्या समक्षतेमध्ये होता, त्याचा चेहरा चमकत होता. त्याच्याकडे कोणी पाहू शकत नव्हतं, एवढा त्याचा चेहरा चमकदार झाला होता.
तर मला तुम्हाला सांगू द्या, ज्या लोकांना माहित आहे की माझं तारण झालेलं आहे, मी सियोनेच्या वाटेवर आहे, या जगातली कोणती गोष्ट, दुःख, छळ, उपासमार, तुरुंगवास, मरण, जीवन, कोणी मला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करू शकत नाही. आमेन. म्हणून मी सर्वदा आनंदित, मी नेहमी आनंदित. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोक असा चेहरा करून आनंद करू शकतात का? हालेलुया. माझ्या चेहऱ्याकडे पहा, मी नेहमीच आनंदित असतो, कारण मला माहित आहे माझा देव माझ्या बरोबर आहे. आमेन. आणि मी ते फील करतो, नुसतं बोलत नाही, फील करतो. म्हणजे असं होतं, सियोन के दे सफर में मेरा मन व्याकुल ना होणं कवी. तर मला असं वाटतं की मी सियोनकडे चाललेलो आहे, माझा देव माझ्या बाजूला बसलेला आहे, कोणती चिंता आणि काळजी नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अब किसी बात की मुझे कोई चिंता डर नहीं, जीवन की रोटी दे वो जलाता है कुशल से मुझे. अब किसी बात की मुझे कोई चिंता डर नहीं, जीवन की रोटी देके वो जलाता कुशल से मुझे. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी. हालेलुया, सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी. हालेलुया. गेल्या आठवडे आपण शिकलो की सुसाचा वारा सुटला, अग्नीच्या जीवा आल्या, ते सगळे पेटले. हालेलुया. तुमची उपासना ही पेटलेली असू द्या. हालेलुया. असं अब किसी बात मुझे कोई चिंता डर नहीं, असं नको आहे. असं कोणी म्हणतंय का? आनंद करा. हालेलुया. कारण तुम्ही राजांच्या राजा समोर आहात, प्रभूंच्या प्रभू समोर. जेव्हा जेव्हा उपासना कराल तेव्हा तेव्हा हर्षाने करा, पेटलेली असू द्या. हालेलुया. समजा तुम्हाला कोणी पेटवलं इथं, तुम्ही असं अब कशी बात की मुझे, असं मग करणार करा. कोणी पेटवलं समजा, अहो लगेच असाच करा. मला माझा पाया नाही येते, मी तुम्ही कसं केलं असतं मी तुम्हाला सांगितलं असतं. अशा माणसाला कशाचं भान नसतं, ते लोक काय म्हणतात त्याचा तो विचार करत नाही, तो फक्त पेटलेला असतो. आणि ते पेटल्यामुळे त्याच्या ॲक्टिव्हिटीज वेगळ्या होतात. तुम्ही जर आत्म्यानं पेटलेले आहात तर तुम्ही पेटलेलेच आहात. याच्यापेक्षा दुसरं डेफिनेशन काही नाही, याला पर्यायी शब्द पण नाही. पेटलेलाच आहे, आपण पेटलेले असूया. हालेलुया. अब किसी बात की मुझे कोई चिंता डर नहीं, जीवन की रोटी देके वो जलाता है दिल से मुझे. अब किसी बात की मुझे कोई चिंता डर नहीं, जीवन की रोटी देके वो जलाता कुशल से मुझे. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी.
हालेलुया. क्वायरसाठी आपण टाळ्या वाजूया. आमचं पेटलेलं क्वायर आहे, ते शांत नाहीये, ते पेटलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उपासना करताना एक पद्धत आहे, शिस्त आहे. पेटलेले असा. त्या अग्नीच्या जीवा का आल्या? कारण ती उपासनेची शिस्त आहे. पेटलेलं असणं ही उपास आहे. गाणे गाणं ही उपासनेची शिस्त नाही, ते फक्त एक भाग आहे. पण पेटलेलं असणं ही खरी उपासना आहे. आमेन. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, ज्या ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता, उपासना करता, त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने पेटलेले असा, म्हणजे आम्ही देवाचं गौरव करतो. देवाची सेवा आमच्या जीवनातून घडते. आणि म्हणून प्रभूची इच्छा हीच आहे. म्हणून ही जी देवाची शिस्त आहे, ज्या ज्या वेळेस तुम्ही एकत्र येता, पेटलेले असा. जमीन हादरली पाहिजे, सुसाचा वारा सुटला पाहिजे. आत्म्याने आत्म्यात आणि खरेपणात देवाची उपासना केली पाहिजे. स्वतःला विसरलं पाहिजे, मी कोण, काय, मी कसा ॲक्टिव्हिटीज करतो. काही काही लोक आपल्या स्वतःकडे जास्त लक्ष देतात, म्हणून त्यांची उपासना पेटलेली नसते. ते आपल्या उणीवाकडे, आपल्या हालचालीकडे, बॉडी लँग्वेज माझी कशी दिसते, चांगली दिसते का. काही लोक वर्शिप झाल्यानंतर विचारतात, कशी आज मी चांगली वर्शिप केली. हे डेमॉन्स्ट्रेशन नाही आहे, हे एक लोकांना दाखवणारी गोष्ट नाही आहे. हा देवाशी असलेला कॉन्टॅक्ट आहे, ते कनेक्शन आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही उपासना करता, त्यावेळेस तुम्ही पेटलेले असा आम्हाला देवाच्या वचनात पाहतो. आणि मोठा वारा सुटला, सुसटाचा वारा सुटला, अग्नीच्या जीवाला ते सगळेजण पेटले. मला सांगू द्या की ज्यावेळेस मनुष्य पेटतो, त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसायला लागतं. आमेन. हालेलुया. एखादा मनुष्य पेटला हे कसं कळतं? त्याच्या कृतीवरून कळतं, दिसतं, त्याच्या हावभावावरून कळतं, त्याच्या कृतीवरनं कळतं. त्यानंतर मला तुम्हाला सांगू द्या की त्याच्या जीवनाच्याद्वारे कळतं, त्याच्या बोलण्याच्याद्वारे कळतं, त्याच्या जॉबवर कळतं. हा पेटलेला आहे बरं का, सावध राहा, पेटलेला आहे. तो पेटलाय तर तुम्हाला पण पेटवून टाकेल. इतकी पावर देवाने विश्वासाला दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःला ओळखा, देवाने मला काय बनवलंय याकडे मी लक्ष द्यावं. काही लोक शोकामध्ये असं गीत गातात. शोक मी लहानपणी गायचो. कोण होतास तू, काय झालास. हे गाणं माझं फार आवडतं, पण आता मला गावंसं वाटत नाही. कारण मी कोण होतो आणि देवाने मला कुठं नेलं आहे. आमेन. तो धुळीतून उठवतो, अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. आमेन. ही शोकांतिका नाही आहे, हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की देवाने मला धुळीतून उठवलं आणि अधिपतीच्या पंक्तीला बसवलं. आणि म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करा. कुरकुरत नव्हे, कुरकुरत आहे. सियोन के सफर में कुरकुर नाही आहे. हालेलुया. इस्रायल लोकांनी मिस्रातून निघाल्यानंतर कुरकुर केली. देव संमती असताना सुद्धा ते पराजित झाले. देव संमती असताना सुद्धा ते निराश झाले. अग्निस्तंभ, मेघस्तंभ त्यांच्याबरोबर होता, तरी ते पराजित झाले. का? ते कुरकुर करत होते. आज अनेक लोक माझ्याकडे येतात आणि कुरकुर वाजा प्रार्थना करायला कुरकुर करतात. असं आहे, ही कुरकुर करतात. पाळक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा. मी म्हटलं मी असली प्रार्थना करत नाही. पूर्वी करत होतो, आता नाही करत. कारण असा विश्वास ठेवा, तुमचा प्रॉब्लेम येशूने सोडवलेला आहे. आमेन. सुटत नाही म्हणून कुरकुर करू नका. सुटलेला आहे म्हणून देवाचा जय जयकार करा, देवाची स्तुती करा. ज्यावेळेस आम्ही या प्रकारे प्रभूमध्ये असतो, या प्रकारे आमचं ॲटिट्यूड, आमचं वागणं, विश्वास असं असतं, त्यास मला माहिती आहे की पवित्र आत्मा आम्हाला त्याच्या आशीर्वादाने भरल्याशिवाय कधी राहणार नाही. मागण्यापूर्वी तो तुम्हाला देऊन टाकेल. कारण तुम्ही आनंदित आहात, तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही देवाचा सन्मान करता, तुम्ही देवावर विश्वास ठेवता. तुम्हाला काय लागतं ते आगाऊच देव देऊन टाकेल.
आणि म्हणून आम्ही अग्नीने पेटलेलं आमचं जीवन असावं. मला माहीत आहे की जर कोणी पेटलेलं आहे तर ते दिसायला लागतं. उदाहरणार्थ की येशू ख्रिस्त हा गौरवात आहे, त्याला मी या जगातल्या भाषेत पेटलेला म्हणतो. म्हणजे तो तेजस्वी आहे, ब्राईट आहे. जगिक भाषेमध्ये पेटलेला, तर पेटावं लागतं नाही का. म्हणजे नॅचरली प्रकाशित आहे, त्याला काय पेटवणार. ज्यावेळेस तो या जगामध्ये होता, तो काना गावामध्ये गेला, द्राक्षरस संपला, त्यांनी सांगितलं पाण्याने द्राक्षकुंड भरा, ते भरले आणि चमत्कार झाला, देवाचं गौरव झालं. म्हणजे काय झालं, पाण्याचा द्राक्षरस झाला. हा लोकांनी पाहिला. आमेन. हा लोकांनी पाहिला. मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस मी देवाच्या गौरवात असतो त्यास माझ्यामध्ये परिवर्तन, चेंजेस झालेले दिसतात. माझ्या विचारामध्ये, माझ्या पाहण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या विश्वासामध्ये बदल झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आमेन. म्हणून दुःखाला गोंजारू नका, दुःखाला धमकवा. प्रेज द लॉर्ड. गोंजारू नका. माझं दुःख फार भारी आहे, मला असा प्रॉब्लेम आहे, मला तसा प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारे कुरकुरत बसू नका. तर मला तुम्हाला सांगू द्या, दुःख आलेलं आहे, घाबरू नका, धमकवा. येशूच्या नावामध्ये तुम्ही जर दुःखाला धमकावलं तर तुम्ही फ्री झालेला आहात, मोकळे झालेला आहात असा देव तुम्हाला अनुभव देईल. कारण युद्ध तुमचं नाही, युद्ध देवाचं आहे. आमेन. हे देवाचं युद्ध आहे. तो फक्त तुम्हाला अनुभव देतो, युद्ध तो करतो. हे तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसू देतो, पण युद्ध देवाचं आहे. आणि देव ते युद्ध आमच्या जीवनामध्ये करत आहे, हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रिय, इतकं अतिशय देवाचं गौरव. गेल्या आठवड्यात आपण पाहतो देवाचा गौरव किती महत्त्वाचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पाहिली, देवाचं गौरव पाहिजे तर तहान लागली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला त्या नदीकडे नेलं, तहानच लागली नसेल, तो पाणी पिईल का? नाही पित. मला देवाचं गौरव पाहिजे, ही माझी निकड आहे, ही माझी गरज आहे, हे मला अपेक्षित आहे, ही माझी इच्छा आहे, तेव्हा तुम्ही देवाचं गौरव पाहाल. पण काही काही लोक उगाच येतात जातात, खुर्ची गरम करणं वगैरे वगैरे, ते मी शब्द नाही वापरू इच्छितो, परंतु ही तुम्ही फार प्रिय लोक आहात. पण मला सांगू द्या, येताना बसताना प्रार्थना करा, हे देवा मला तुझं गौरव पाहिजे, मला तुझं गौरव पाहायचं आहे. माझ्या जीवनात अनेक प्रॉब्लेम आहेत, आज मी चर्चला चाललो आहे, मला तुझं गौरव दे. आमेन. आणि ज्यावेळेस तुम्ही गौरवाच्या अपेक्षेने बसाल, तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल देव सोडवणार आहे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही अपेक्षेने बसाल, एक पद्धत म्हणून नव्हे, रूढ पद्धत म्हणून नव्हे, काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं कानाची खाज जिरवण्यासाठी बसू नका, अपेक्षेने बसा. देवाचं गौरव तुम्ही पाहणार आहात, नुसतं ऐकणार नाही. ऐकणार मी बोलतोय, तुम्ही ऐकता, हे ऐकणं झालं. केवळ ऐकणार नाही, पाहणार आहात. म्हणजे काय, तुमचे जे जे काही प्रश्न आहे, आरोग्यासंबंधी असतील, पैशासंबंधी असतील, लोकांसंबंधी असतील, कामासंबंधी असतील, नवरा बायकोची असतील, नातेसंबंध असतील, तुमचे सगळे प्रॉब्लेम देवाच्या गौरवात भस्म केले जाणार आहेत. आमेन. देवाच्या सानिध्यात ते भस्म केले जाणार. लेवी 6 अध्याय 9 वचन. अहरोन व त्याचे पुत्र यास आज्ञा कर की होमबलीचा विधी असा करा, होमबली वेदीवरील इंधनावर रात्रभर ठेवून. आमेन. इंधनावर म्हणजे तुम्ही आणि मी इंधन आहे. वेदीवरचं इंधन. आम्ही ती वेदी आहोत, परंतु आम्ही जी उपासना करतो तो यज्ञ पशु आहे. आम्ही जी प्रार्थना करतो तो यज्ञ पशु आहे. आम्ही जी सेवा करतो तो यज्ञ पशु आहे. पण यज्ञ पशु तेव्हाच पेटेल जेव्हा वेदी पेटलेली असणार आहे. आमेन. जेव्हा वेदी पेटलेली असेल तेव्हा पशु पेटला जाईल, अर्पण पेटलं जाईल. म्हणजे पहिलं कोणी पेटलं पाहिजे?
मी पेटलं पाहिजे. वेदी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला माहीत आहे की ज्यावेळेस मी आता उदाहरण घेतो वर्शिप टीमचं, जस्ट वर्शिपमधील प्रत्येक व्यक्ती पेटलेला असेल, त्यांची प्रत्येक गाण्यातून देवाचं सामर्थ्य प्रगट होणार आहे. जसं वैयक्तिकरित्या पेटले असतात. काही लोक टॅलेंट म्हणून उभं राहतात. वाद्य वाजवता येतो, चला वाजवूया. गाता येतो, गाऊया. काही लोकांना कीबोर्ड वाजवता येतो, ते वाजवतात. म्हणून नको वर्शिप तुम्ही पेटलेले आहात काय? जो कोणी पेटलेला आहे तो घोगऱ्या आवाजात गायला तरी संजीवन येणार आहे, कारण तो पेटलेला आहे. या प्रकारे आम्ही देवाकडे पेटलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की पुढे वेदीवर इंधनावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवरील अग्नी जळत ठेवावा. आमेन. जी वेदीवरचा अग्नी जो आहे तो जळत ठेवावा. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रार्थना करता देव ऐकेल, जेव्हा गीत गाताल देव ऐकेल, तुम्ही गरजेत आहात देव तुमचं सहाय्य करील. तुमच्या पुढचा रस्ता बंद आहे देव मोकळा करील. मोशेला केलं त्याप्रमाणे तांबडा समुद्र दुभागला. तुम्ही पेटलेले असा. हालेलुया. आणि पहा, तुमच्या प्रत्येक लहान सहान प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत. हालेलुया. पुष्कळ लोक धार्मिक म्हणून म्हातारे होतात. धार्मिक होणं म्हणजे म्हातारं होणं असं लोकांचं मत. मग थकलेले काही तर इतके धार्मिक ना, प्रभू 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 प्रभू, आई 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 आई. मी फक्त उदाहरण सांगतो, त्यातला मतितार्थ सांगत नाही. तो तुम्हाला मला माहीत. परंतु प्रभू आमचा इतका महान आहे, इतका अद्भुत आहे, इतका सर्वश्रेष्ठ आहे, सर्व संपन्न आहे, सर्व व्यापी आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळेस मी त्याचं नाव घेतो त्यावेळेस मी पेटलेला असला पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आपण ते गीत गाऊया आणि तुम्ही सर्व उभं राहा. आपण पुन्हा ते गीत गाऊया. पेटलेलं जीवन, पेटलेलं जीवन. अब किसी बात की मुझे कोई चिंता डर नहीं, क्योंकि जीवन की रोटी देके वो चलाता कुशल से मुझे. अब किसी बात की मुझे कोई चिंता डर नहीं, जीवन की रोटी देके वो चलाता कुशल से मुझे. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. सिय्योन के सफर में मेरे मन व्याकुल न हो कभी. सिय्योन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी. आणि खरोखर मला भाकरीची आता काळजी नाही, कारण मी सियोनाकडे चाललेलो आहे. मला भाकरी पुरवणं माझ्या देवाच्या हातात आहे. या जगात तर मला भाकरी पुरवतो, पण ज्याने भूक भागली जाते, जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला मिळतो. आमेन. आणि म्हणून आमचा आनंद पहिल्यापेक्षा जास्त होतो. सैतानाने परीक्षा पाहिली, या धोंड्याच्या भाकरी कर येशूला म्हणाला. येशू म्हटला, शास्त्रात असं लिहिलंय की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे देवाच्या वचनाने जगतो. ही कुरकुरत तो बोलला नाही, विजयाचे शब्द आहेत. कुरकुरत नाही बोलला, हे विजयाचे शब्द आहेत. कॉन्करर. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही आमच्या प्रॉब्लेमविषयी प्रभूला सांगतो, पण चिंता सांगतो नाही का. प्रॉब्लेम सांगतो पण त्या प्रॉब्लेमची चिंता सांगतो. प्रॉब्लेममधला अशक्य गोष्टी सांगतो, कठीण गोष्ट सांगतो, मी किती त्या प्रॉब्लेममुळे त्रासलोय ते सांगतो. पण मला सांगू द्या, जे सियोनेच्या वाटेवर आहे
ते म्हणतात कोणता प्रॉब्लेम मला स्पर्श करू शकत नाही, कारण जीवनाची भाकर देवाने मला दिलेली आहे. परमेश्वर माझ्या बरोबर. किसी मनुष्य पर आस नहीं, अब मेरा निश्चय ही, मेरा आसरा केवल यीशु ही, वो सनातन शरण मेरी. किसी मनुष्य पर आस नहीं, मेरा निश्चय ही, मेरा आसरा केवल यीशु ही, वो सनातन शरण मेरी. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. सिय्योन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी. सिय्योन के सफर में मेरे मन व्याकुल न हो न कभी. Praise the Lord. Hallelujah. आपण खाली बसूयात. Praise the Lord. देवाचं गौरव हे देवाच्या समक्षतेमध्ये प्राप्त होतं, मिळतं. असं बाजारात नाही मिळणार, कॅम्पात नाही मिळणार. जो कोणी देवाच्या सहवासात आहे त्याच्यावर देवाचं गौरव उतरून येतं. आमेन. फार मोठं सूत्र आहे. अनेक लोकांना गौरव पाहिजे, पण देवाजवळ वेळ घालायला त्यांना टाईम नाही. देवाच्या सानिध्यात बसायला टाईम नाही. शास्त्र वाचन करायला, प्रार्थना करायला टाईम नाही. पण मला सांगू द्या की देवाचं गौरव त्याच ठिकाणी उतरून येतं ज्या ठिकाणी लोक प्रार्थनेमध्ये आहेत, लोक देवाच्या सानिध्यात आहे. मोशे 40 दिवस सानिध्यात होता देवाच्या, परिणाम देवाचं गौरव त्याला मिळालं. प्रेज द लॉर्ड. 40 दिवस तो देवाच्या सानिध्यात होता, परिणाम काय झाला, त्याला देवाचं गौरव मिळालं. असं गौरव मिळालं की लोक घाबरून गेले. म्हणून तुम्ही चालाल त्या समजाला, अरे शिलोमधला राजा आलेला आहे. लोक घाबरतील, आजूबाजूचे लोक कामावरचे लोक घाबरतील, तुमचे मित्रमैत्रिणी घाबरतील, शेजारचे लोक घाबरतील, कारण तुमच्यामध्ये देवाचं गौरव आहे, देवाचं सानिध्य आहे. देवाचं सानिध्य परिस्थितीला बदलवतं. तुम्हाला प्रतिकूल असेल आता फायद्याची होणार आहे, कारण देवाच्या सानिध्यात तुम्हाला देवाचं गौरव मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही किती संकट असाल, अडचणीमध्ये असाल, पण जर माझ्यावर देवाचं गौरव आहे, भिण्याचं कारण नाही, माझा प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहे. आमेन. अनेक वेळा मी दुःख कवटाळून बसतो, पण कवटाळायच असेल तर देवाचं गौरव कवटाळा. तुम्ही कधी एकटे राहणार नाहीत. अनेक लोक दुःखाला धरून कवटळतात, परिणाम काय होतो, एकटे पडतात. पण जो व्यक्ती देवाच्या गौरवामध्ये राहतो त्याला एकटेपणाचा अनुभव येत नाही. तो म्हणतो, अब्राहम का प्रभू, इसहाक का प्रभू, याकूब का प्रभू मेरे साथ. मी कशाला एकटा राहील. आमेन. देव माझ्या बरोबर आहे. आणि फक्त बोलण्यापुरतं नाही, मला अनुभव येतो की देव माझ्या बरोबर आहे. जर देव माझ्यावर आहे, किती मोठा प्रॉब्लेम असू द्या. एकदा अलिशाच्या कारकिर्दीमध्ये एका तरुणाची कुऱ्हाड पाण्यात पडली. काढू शकत होता का? कुऱ्हाड आहे, तळाला गेली, काढू शकत नव्हता. मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा, मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला एकच सांगितलं, हे वनस्पती आहे, काडी आहे, त्या पाण्यात टाकणं, जरा बाजूला. सारखं सारखं मध्ये 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 कशाला येतो? काही काही लोक अविश्वास करतात, मध्ये मध्ये येतात. देव त्याचं कार्य करत असतो. यांचा अविश्वासमध्ये, यांचं कुरकुरणमध्ये, यांचा राग द्वेष मत्सरमध्ये देवाला कार्य करायचं असतं. म्हणून देवानं जरा बाजूला असलं, तिकडं 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 कोपऱ्यात थांब. आणि देवाने मोठा चमत्कार केला. ती कुऱ्हाड लोखंडाची पाण्यावर तरंगू लागली. हे दिसणारं गौरव आहे.
हे दिसतंय आम्हाला. माझा विश्वास आहे तुमचा प्रॉब्लेम तळाला गेला असला तरी हरकत नाही, तो पाण्यावर तरंगणार आहे. कारण सामर्थ्य तुमच्यात नाही, देवामध्ये. आमेन. सुटका तुमच्यात नाही, देवामध्ये. म्हणून आपण विश्वास ठेवूया. मनुष्यावर विश्वास नाही, देवावर विश्वास ठेवा. हालेलुया. या जगात लोक विश्वास ठेवतात, पण दुःखाची गोष्ट आहे मनुष्यावर विश्वास. किती मोठा संत असू द्या, मनुष्य आहे. किती मोठा त्याग केलेला असू दे, मनुष्य आहे. म्हणून मनुष्यावर मी विश्वास ठेवत नाही. आकाश पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचवर माझा विश्वास आहे. कोई मनुष्य पर आस नाही. हालेलुया. आज मला खूप आशीर्वाद इथे गाणं झालं. थँक्यू, थँक्यू. प्रेज द लॉर्ड. ते माझ्या विषयाशी संबंधित पण आहे. किसी मनुष्य पर आस नहीं, अब मेरा निश्चय ही. आमेन, आमेन. आसरा केवल यीशु ही, माझा निश्चय वो सनातन शरण में. किसी मनुष्य पर आस नहीं, अब मेरा निश्चय ही. हालेलुया. मेरा आसरा केवल यीशु ही, वो सनातन शरण में. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न होना कभी. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न होना कभी. सियोन तर ज्यावेळेस मला देवाचं गौरव प्राप्त होतं, त्यावेळेस मला दिसायला लागतं. ते गौरव दिसायला लागतात. कल्पना नाही आहे मी देवाच्या गौरवात आहे, कल्पना नाही आहे. काय माहीत देवाच्या गौरवात आहे की आणि कसल्या गौरवात आहे. काही लोक सोन्याच्या गौरवात असतात, देवाच्या गौरवात आहे. काही लोक आपल्या शिक्षण, एज्युकेशन, MA, MSc, PhD, त्या गौरवात असतात. पण तुम्ही आणि मी देवाच्या गौरवात आहोत. एखादा मनुष्य काय PhD झालाय म्हणजे आम्ही त्याला गौरव देतो. पण मला सांगू द्या, जो मनुष्य देवाच्या गौरवाकडे पाहतो त्याचं मुख लज्जेने कदापि काळवणार नाही. तो कधी निराश होणार. देवाच्या गौरवाने पावर आहे. तुमची आणि माझी मर्त्य शरीरे तो जिवंत करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पूर्वी आम्ही पापात मेलेलो आहोत, आता ख्रिस्तामध्ये मी जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या गौरवामुळे प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदलतं. काही नाही बरं का, प्रत्येक. म्हणून एखादा व्यक्ती चांगला प्रीचिंग करत असेल, चांगलं गीत गात असेल, पण जर त्याच्या चेंजेस नसतील तर प्रश्नचिन्ह आहे, देवाचं गौरव कुठं आहे. चांगला वाजवत असेल, चांगला गात असेल, चांगला प्रीचिंग करत असेल, परंतु याद्वारे जर आम्ही देवाचं गौरव पाहत नाही तर ते सगळं व्यर्थ आहे, शून्य आहे. आणि म्हणून मला देवाकडे म्हणायचं नाही, प्रभू मला चांगलं वचन सांगण्याचं कला दे. नाही, प्रभू मला तुझं गौरव दे. प्रेज द लॉर्ड. गौरव दे. लोककृष्ण वर्तुळाच्या 5व्या अध्यायाच्या 5व्या वचनापासून 5 वचन असेल. 5वा अध्याय आणि 5 वचनापासून पुढे फार सुंदर सांगितलेलं. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारे रात्र कष्ट करून काही धरले नाही. शिमोनाने, पेत्राने उत्तर दिलं, रात्रभर बसलो, एकही मासा सापडला नाही. मासे पकडायला गेले होते, एकही मासा सापडला नाही. पेत्रा म्हणतो पुढे, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर मी जाळी सोडतो, पण तू म्हणतो म्हणून. माझा तर अनुभव आहे, एकही मासा सापडत नाही, पण तू म्हणतो म्हणून सोडतो, जाऊ द्या.
आणि त्याने जाळं सोडलं देव सांगतो म्हणून. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. आमेन. जो कोणी देवाचा ऐकतो ना त्याला आशीर्वाद मिळतात. स्वतःचा अनुभव असेल फेल्युअर आहे, पराजय. स्वतःचं ज्ञान, स्वतःचं कौशल्य, स्वतःची बुद्धिमत्ता, लोक काही मिळणार नाही. पण जो कोणी देव सांगतो त्याप्रमाणे करतो, मला पटत नाही तरी करतो, मोठा घोळका सापडला माशांचा, आशीर्वाद मिळाला पुढे. आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा जे भागीदार दुसऱ्या मछवात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून इतके मासे सापडले तर जाळे फाटायला लागले. त्या जाळ्यातून लोक मासे उडा टाकायला लागले समुद्रामध्ये. इतका मोठा आशीर्वाद मिळाला पुढे. मावणार नाही इतका मोठा आशीर्वाद बायबल सांगते. तुम्हाला पुरून उरेल इतका मोठा आशीर्वाद देव देतो. असं थोडा थोडा देते प्रसादासारखा नाही का. आमच्याकडे पद्धत आहे दान प्रभोजन करतो त्याच्यासारखा असा त्याच्या पाठीमागे अर्थ आहे. परंतु तुम्हाला सांगतो की असा छिडकलेला असा आशीर्वाद देव देत नाही. कसा आशीर्वाद देतो. तेव्हा जे भागीदार दुसऱ्या मछवात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मछवे इतके भरून गेले की ते बुडू लागले. आमेन. बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी मजपासून जा, मी येशू त्या ठिकाणी होता. मासे पकडत होते, येशू त्या ठिकाणी होता. म्हणजे देवाचा सहवास होता. देव आपल्या गौरवानिशी त्या ठिकाणी आलेला होता. जिथं देवाचं गौरव आहे तिथं भरपूर मासे आहेत. आणि त्या ठिकाणी तो एक गोष्ट बोलतो फार महत्वाची. मजपासून जा, मी पापी मनुष्य आहे. मजपासून जा, मी पापी मनुष्य आहे. कोणी सांगितलं हो त्याला पापी आहे म्हणून? कोणी सांगितलं पेत्राला? जिथं देवाचा समक्षता आहे तिथं आमच्यामध्ये आम्हाला जाणवतं आम्ही कमी आहोत. नाही तर काही काही धार्मिक लोक इतके धार्मिक होतात येशूपेक्षाही जास्त. तुम्ही किती धार्मिक असा, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की प्रभू मी अशक्त आहे, तू सशक्त आहे. मी जो आहे ती केवळ देवाची कृपा आहे. म्हणून ज्यावेळेस ते मासे पाहिले, ते देवाचं गौरव पाहिलं, जिथं एकही मासा मिळणार नाही तिथे इतके घोळकाच्या घोळका मासा सापडला. पेत्राने ओळखले हा साधारण मनुष्य नाही, हा देव आहे, हा प्रभू आहे, देवाचा पुत्र आहे. आणि त्यावेळेस तो एक वाक्य बोलतो, मी पापी. पुढे कारण त्यांनी धरलेल्या माशांचा समुदाय पाहून तो व त्याचबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, इथून पुढे तू मनुष्यांना धरशील. आमेन. तर या ठिकाणी देवाचं त्याचा आधीचं वचन लिहिलेलं आहे की तो पेत्र म्हणतो, प्रभू मला जाऊ दे, इथून जा, इथून जा, कारण तू पवित्र आहे, मी पवित्र नाही. पण येशू म्हणतो, भिवू नको, मी माझ्या रक्ताने तुला पवित्र केलेलं आहे. वधस्तंभानंतरच्या गोष्टी आहेत, या वधस्तंभाच्या आधीच्या गोष्टी आहेत. प्रभू पवित्र, तू पवित्र आहे, मी कोणी चांगला नाही आहे, माझ्यापासून दूर जा. तर एक सारासार सगळ्यांसाठी, तुमच्या माझ्यासाठी एक गोष्ट आहे, जिथं देवाची समक्षता आहे तिथं लोक नम्र होतात. धार्मिक नाही होत, नम्र होतात. प्रेज द लॉर्ड. मी म्हणू शकेल आणि 46 वर्ष सेवा केली, काही कमी आहे का? नाही. 46 वर्षात मला देवाने अतिशय नम्र केलेलं आहे आणि यासाठी मी देवाचं गौरव करतो. कोणतीही गोष्ट देवापासून मिळते त्याची आद्यता बाळगू नये, तारणाची सुद्धा. तर मनुष्याने इतकं नम्र व्हावं, जिथं देवाची समक्षता आहे, जिथं देवाचं गौरव आहे तिथे नम्रता आहे. इतकंच नाही, जिथं देवाचं गौरव उतरून येतं लोकांमध्ये बदल घडायला लागतात. हालेलुया. शंभरोडी स्त्री
येशूच्या सानिध्यात बसली म्हणजे देवाच्या गौरवात आली की नाही. जसा मोशे सिनाय पर्वतावर परमेश्वराच्या सहवास होता, तसं याकोबाच्या वेरीवर ही शमरोनी स्त्री येशूच्या सहवासात बसली. देवाचं गौरव येणारच. आणि जी टाकलेली स्त्री सर्व जगाला ओरडून सांगते, मी मसीहाला पाहिलेलं आहे, मी देवाला पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी टाकलेले आहोत, परंतु देवाच्या सानिध्यामुळे मला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आमेन. केवळ मला महत्त्व देवाच्या सानिध्यामुळे मिळालं, नाही तर मी किती झाडकी पत्ती. अभी कोण आणि काय, अशी कोणती चांगली गोष्ट आहे माझ्याजवळ, आणि जी चांगली आहे ती मुळात चांगली नाहीच आहे. तरी देवाने माझ्यावर प्रीती केली आणि त्याचं गौरव त्याने मला दिलं. तो 91 स्तोत्रामध्ये म्हणतो, मी माझे गौरव तुम्हाला देईल. आमेन. 91 स्तोत्र वाचा, शेवटचं वचन. स्तोत्र 91 शेवटची 2 वचनं. तो माझा धावा करेल आणि मी त्याचे ऐकेन. संकट समय मी त्याच्याजवळ असेन. मी त्याला मुक्त करील. मी त्याचे गौरव करेल. मी त्याचे गौरव करेल. मी माझे गौरव त्याला देईल. हालेलुया. मी त्याचे गौरव करील. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती देवाच्या समक्षतेमध्ये राहतो, परात्पराच्या गुप्तस्थळ म्हटलं ना एक पहिलं वचन, जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. जो व्यक्ती देवाच्या समक्षतेमध्ये राहतो, देवाच्या वचनामध्ये राहतो, देव त्याचं गौरव करतो. आपलं गौरव देव त्याला देतो. आणि प्रियानो, यासाठी आमची एक नैतिक जबाबदारी आहे. एवढ्या मोठ्या पापाची क्षमा ज्याने केली, त्याच्या सहवासात आपण जास्तीत जास्त वेळ राहणं हे गरजेचं आहे. ही प्रौढी नाही आहे, मी इतका तास प्रार्थना केली, इतका तास देवाच्या जवळ, प्रौढी नाही आहे. ही आमची गरज आहे. आम्ही रोज देवाच्या सहवासात बसावं. आम्ही अधिक प्रार्थना करावी. मनापासून देवाचा धावा करावा. मला आनंद वाटतो की जो व्यक्ती देवाच्या सहवासात राहतो, देव त्याला प्रॉमिस देतो. आमेन. देव त्याला वचन देतो. आमेन. हालेलुया. पुष्कळ सेवक म्हणतात की मला देवाने प्रॉमिस दिलाय. प्रियानो माणूस, देवाच्या समक्षतेत या, तुम्हाला अनुभव येईल की देवाने तुम्हाला प्रॉमिस दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. निर्गमाचं पुस्तक याचं 34वा अध्याय आणि 34 आणि 35. मग मोशे परमेश्वराशी भाषण करण्यास त्यासमोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरचे आच्छादन काढीत असे. आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई ती तो इस्रायल लोकांस सांगत असे. आमेन. देव त्याला आज्ञा देत होता, देव त्याला वचन देत होता. आम्हाला माहिती की सिनाय पर्वतावर ज्यावेळेस मोशे होता, तर देवाने त्याला काहीतरी दिलंय. काय दिलं? सिनाय पर्वतावर काय दिलं? पाट्या दिल्या. आणि पाट्यावर काय? मसाला. आज्ञा आहे, वचन दिलं. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या समोर बसता, देव तुम्हाला वचन देतो. आमेन. वचन देतो. प्रेज द लॉर्ड. वचन देतो. म्हणून देवाचा सारखा सहवास चांगला कुठेच नाही आहे. देवाबरोबर चालणं याच्यासारखं चांगलं चालणं कोणतंच नाही आहे. आमेन. किती सुंदर आहे देवाच्या सहवासात बसवणे. दावीद स्तोत्र 27 म्हणतो, आयुष्यभर तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. किती काम आहे त्या राजाला, पण त्याच्या मनातली इच्छा ही आहे की आयुष्यभर देवाच्या मंदिरात मी वस्ती व्हावं, त्याचं रूप मी पाहत राहावं. किती सुंदर ही गोष्ट आहे. अनेक लोकांना कळत नाही. त्यांना भाकर सुंदर आहे, बिर्याणी सुंदर आहे, पैसा सुंदर आहे, प्रसिद्धी सुंदर आहे, असं त्यांना वाटतं. पण मला सांगू द्या की देवाच्या सानिध्यात बसण्यासारखं सुंदर या जगात काहीच नाही. हे बेन. हालेलुया.
आणि जो व्यक्ती देवाच्या सहवासामध्ये बसतो त्याला प्रॉमिस मिळतं, वचनं त्याला मिळतात. पुढे देव काय करणार हे त्याला कळू लागतं. आमेन. फक्त एंटरटेनमेंट नाही आहे, एकत्र या, चला एकत्र जेऊया, काही नाचगाणे करूयात, त्यासाठी एकत्र नाही. परमेश्वर तो तुम्ही एकत्र यासाठी या की तुम्हाला देवापासूनचं वचन प्राप्त होईल, देव तुमच्याशी बोलेल. माझा विश्वास आहे या ठिकाणी अनेक लोकांच्या जीवनात देव बोलत आहे. हालेलुया. कारण इथं देवाची समक्षता आहे. रॉबिन महाडकर आहे म्हणून नाही, देवाची समक्षता आहे, देवाचं सानिध्य आहे, देवाचं गौरव या ठिकाणी. आणि या गौरवात आम्हाला देवाचं अभिवचन प्राप्त होतं. काल संध्याकाळी एका प्राप्तीवरून मी निघालो होतो, रिक्षात बसलो होतो. मला सुचलं की रिक्षावाल्याशी वचनातून बोल, आणि मी त्याच्याशी बोललो. आधी सगळे कुठला आहे तू काय ते माझं नेहमीचं ठरलेलं असतं. कोणतं गाव, मग त्या गावातला एखादा माहिती व्यक्ती असलेला व्यक्ती त्याला सांगायचा, माहिती आहे का. मग त्यांनी मैत्री, एकदा काही मैत्री झाली की पेरायला सुरुवात, मग त्याला वचन फिरायचं. पेरता पेरता त्याने बराच वेळ जवळजवळ करमत्यांजवळ जो आला तो ऐकत होता. ऐकत म्हणजे काय, इकडं थोडं पा, तिकडं थोडं पा, काहीतरी खाजो, म्हणजे त्याला ऐकायला इच्छा नव्हती. पण म्हटलं तरी मी ऐकवेल, मी वचन ऐकवेल. ऐकल्यानंतर करमत्यांजवळ आलं, पवित्र आत्मा माझ्याशी बोलला की याच्या मनामध्ये तुझ्याविषयीचा एक विरोधाचा आत्मा काम करत आहे आणि त्यामुळे त्याचे आशीर्वाद आडलेले आहेत. तर मी पटकन त्याला थांबवलं आणि म्हटलं, तुमच्या मनात माझ्याविषयी काही विरोधाचा आत्मा आहे? नाही, मी असं बोललो, समजा तुमच्या मनात माझ्याविषयी विरोधाचा आत्मा आहे, मला विरोध करायचा असं तुमच्या मनात आहे. लगेच त्याने असं तोडलं, तुम्हाला कसं कळलं माझ्या मनामध्ये तुमच्याविषयीचा विरोध आहे? मी म्हटलं मला माहीत नाही. आणि त्यावेळेस मी सुवार्ता त्यांनी त्यावेळेस ऐकली आणि माझ्या गेटमध्ये गेला. त्यावेळेस त्याने सांगितलं, माझ्यासाठी प्रार्थना करा, मी आज येशूचा स्वीकार करतो. तुम्ही देवाच्या सानिध्यात बसा, कुठं काय बोलायचं देव तुम्हाला सांगेल. तू तोंड उघड, देव म्हणतो मी भरेल. अनेक लोकांना भीती वाटते, मी काही वक्ता नाही. तुला कोणी सांगितलं वक्ता म्हणून? वक्ता झाला तरी चालेल. वक्ता म्हणजे विद्रुवा, मराठी लोकांना कळलं असेल वक्ता. आम्ही वक्ते आहोत. तुला कोणी सांगितलं वक्ता म्हणून? तू फक्त तोंड उघड, मी भरेन. देवाच्या नावाने कुठेही तू उभा राहशील त्यास मी तुझ्या मुखातून बोलेल. मी तुझं मुख होईल असं परमेश्वर म्हणतो. आमेन. तो तुम्हाला विजडम देईल, तुम्हाला काय बोलायचं शिकवेल. लोक ऐकून हक्केबक्के होतील. जस्ट मी कॉलेजमध्ये होतो शेवटच्या वर्षाला, आम्ही सगळे मित्र असे एकत्र बसून अभ्यास करायचो. जवळजवळ 17-18 जण होतो. असं एकत्र बसून अभ्यास करायचो. अभ्यास केल्यानंतर आमच्या गप्पा, सगळ्या प्रकारच्या गप्पा तिथं झाल्या. मग त्याला प्रत्येक प्रकारचं उत्तर मी बायबलमधून द्यायचं. थोडंसंच कळत होतं तरी द्यायचं. पुष्कळ उत्तरं दिलं. त्यास एक कानडे नावाचा माझा मित्र तो आला, चल रे आपण चहा प्यायला जाऊ म्हणून. समोरच एक प्रभू नावाचं हॉटेल होतं, तिथं गेलो. अरे महाडकर, विचारू का, तू जे बोलतो ना ते आमच्या अंतःकरणात भिडतं. ते कुठून बोलतो, कोणत्या पुस्तकात दिलंय? तोपर्यंत त्याला माहीत होतं मी ख्रिस्ती आहे म्हणून. का ती सगळेच ब्राह्मण होते, मी एकटाच ख्रिस्ती त्यांच्यामध्ये. तोपर्यंत मी सांगितलं ना मी ख्रिस्ती आहे. आणि मग तिला सांगितलं की मी तुझ्याशी जे काही बोलतो ते पवित्र शास्त्रातून आहे, ज्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि तो हक्काबक्का झाला. पुढे त्याचं काय झालं मला माहीत नाही, पण तुम्हाला सांगू द्या, कोणाशी काय बोलायचं आहे, तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे, तुमचे प्रश्न कसे सोडवायचे, घरातल्या समस्या कशा दूर करायच्या, याचं गायडन्स देव तुम्हाला देईल. देवाच्या सानिध्यात बसा. आपले प्रश्न आपण सोडवू नका, देवाला सोडवायला. देव त्याच्या गौरवाने तुमच्या सर्व समस्या
गौरवाने तो पुरवेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमची प्रत्येक गरज, ती खाण्याची असू द्या, शिक्षणाची असू द्या, कामासंबंधी असू द्या, पैशाची असू द्या, लोकांसंबंधी असू द्या, नातेवाईकांसंबंधी असू द्या, तुमची प्रत्येक गरज ख्रिस्त येशू गौरवाने पुरवेल. आमेन, प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूवर विश्वास ठेवा. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आमच्यामध्ये देवाचं गौरव देतं, मी फक्त नॉलेज नाही म्हणत, देवाचं गौरव येतं, त्यावेळेस आमच्या पाऊला पाऊलाला चिन्ह चमत्कार घडायला लागतात. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 43 वचन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हो, हालेलुया. प्रेषित याचा 2 अध्याय आणि 43 वचन आमच्या सर्वांना माहीत आहे. ते तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुते व चिन्हे घडत होती. आमेन. ज्यावेळेस या लोकांनी येशूचा स्वीकार केला, त्यांची मंडळीमध्ये भर पडली, देवाच्या सन्निधानात तिथं म्हटलं सहभागिते ते एकत्र येण्यात तत्पर राहिले. परिणाम काय झाला? लोकांना त्यांच्याविषयीचं भय वाटायला लागलं. शिलो चर्च घाबरणार नाही, घाबरवणार आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. ते घाबरणार नाहीत, त्यांच्या बाजूनं त्यांचा देव आहे. तो म्हणतो तुला कोणी स्पर्श करू शकत नाही, मी तुझ्या बाजूला आहे. म्हणून लोकांमध्ये भय निर्माण होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की बायबल सांगतं, लिबेचं पुस्तक निर्गमाचं पुस्तक ह्याचा 34 अध्याय 29 वचन. निर्गम 34:29. मोशे आज्ञापटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन सिनाय पर्वतावरून उतरून येत असता देवाने त्याला पाट्या दिल्या, प्रॉमिस दिलं, वचन दिलं. तो खाली येत असता त्याच्या चेहऱ्यातून परमेश्वराची भाषण केल्यामुळे तेजाचे किरण निघत होते. तेजाचे किरण, ग्लोरी ऑफ गॉड, देवाचं सामर्थ्य, समक्षता त्याच्या चेहऱ्यावरून प्रगट व्हायला लागली. पुढे काय झालं याचे भान त्याला नव्हते. हे त्याला मोशेला कळत होतं, मी चमकतोय की काय. लोकांना दिसत होतं मोशे चमकत आहे बरं का, मोशेमध्ये देवाचं गौरव आहे. म्हणून सर्व लोकांना मोशेविषयीचं भय वाटायला लागलं. पुढे मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले. तेव्हा ते त्याच्याजवळ जावयास भ्याले. आमेन. अहरोन त्याचा भाऊ, त्याला सुद्धा भीती वाटाय. बाप रे, हे मोशे जरा वेगळाच दिसतोय बरं का काहीतरी. तो जाताना वेगळा होता, येताना तो वेगळा देवाचं गौरव घेऊन आलेला होता. आणि ज्यावेळेस अहरोनाने आणि त्याच्या लोकांनी हे गौरव पाहिलं, बायबल सांगतं ते घाबरले. इथून जाताना लक्षात ठेवा, तुमच्यावर देवाचं गौरव आहे. परिस्थिती तुम्हाला घाबरवणार नाही, तुम्ही परिस्थितीला हरवणार आहात. लोक तुमच्या विरुद्ध असतील, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही या जगावर प्रेम करणार आहात. तुम्ही बदलणार आहात, तुमच्यातून किरणं बाहेर पडतील. हालेलुया. देवाच्या गौरवामध्ये मोठं सामर्थ्य आहे, एक अद्भुत सामर्थ्य देवाने. मी प्रॅक्टिकली सांगतो, मी प्रिचिंग म्हणून सांगत नाही, मी प्रॅक्टिकली सांगतो की जिथं तुम्ही उभं राहाल लोक तुम्हाला घाबरतील, कारण तुमच्यावर देवाचं गौरव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून ज्यावेळेस देवाचं गौरव येतं त्यावेळेस चिन्ह चमत्कार घडतात. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 43 पुन्हा. तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय प्राप्त झाले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुते व चिन्हे घडत होती. आमेन. पुष्कळ अद्भुते घडत होती, अगणित चिन्हे, कारण त्यांच्यावर देवाचं गौरव आहे. तुम्ही देवाच्या गौरवात राहा, विश्वासाने प्रार्थना करा, दुःख नाहीत बरे होतील, रोग आजार बरे होतील, भूत घालवले जातील, कारण तुमच्यावर देवाचं गौरव आहे. देवाच्या समक्षतेमध्ये असल्यामुळे देव तुमच्यासाठी ही अद्भुत गोष्ट करणार. मला एक गोष्ट सांगायला खूप आनंद वाटतो.
की ज्या वेळेस मला देवाचं गौरव मिळतं त्यास पहिली गोष्ट काय घडते हो, मला सुवार्ता सांगावीशी वाटते. हे देवाचं गौरव आहे. ज्याच मला देवाचं गौरव मिळतं त्यास काय घडतं, मी सुवार्ता सांगायला प्राधान्य देतो. माझ्या प्रत्येक गोष्टीविषयी मला पुष्कळ गरज आहेत. मला पैशाची गरज आहे, मला लोकांची गरज आहे, मला घराची गरज असेल, पण मला सांगू द्या की त्याच्यापेक्षा जास्त आवडणारी गोष्ट काय आहे, सुवार्ता सांगणे. हे देवाचं गौरव आल्यानंतर आमच्यात घडायला. आम्ही घडत नाही, आम्ही ते घडत नाही तसे नाहीत, आमचे DNA तसा नाही आहे. पण देवाच्या गौरवामध्ये पॉवर आहे. ज्यास देवाचं गौरव माझ्यावर येतं त्यास मला सुवार्ता सांगायची वाटते. प्राधान्य मी सुवार्तेला देतो. कारण एवढी मोठी बिल्डिंग स्वर्गात जाणार नाही, पण एवढे सगळे लोक स्वर्गात जाणार आहेत. म्हणून बिल्डिंगला महत्त्व का, तुम्हाला महत्त्व आहे. तुम्हाला महत्त्व आहे. अनेक लोकांना वाटतं असं बांधलंय तसं बांधलेलं अमकं केले. तर मला प्रश्न पडतो अजून ना खिस्त कळालाय की नाही. तर मला तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगू द्या की ज्यावेळेस देवाचं गौरव तुम्हाला मिळतं त्यास तुम्हाला लोकांविषयीचा कळवळा वाटायला लागतो, लोकांविषयीचं प्रेम वाटायला लागतं. पापी लोकांविषयी दया मागायला सुरुवात करताय, प्रभू दया कर. नाही तर लोक फार धार्मिक असले ना, पापी लोकांना नावं ठेवायला एक नंबर ख्रिस्ती लोक तर, कारण ते फार धार्मिक आहेत. पण ज्यावेळेस देवाचं गौरव मला मिळतं, देवाची प्रीती मला मिळते, देवाचं सानिध्य मला मिळतं, त्यावेळेस या लोकांविषयी माझ्या अंतकरणात दया यायला सुरुवात होते. हा चमत्कार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पाप्यांविषयी आता घृणा येत नाही, पाप्यांविषयी न्यायाचे शब्द येत नाहीत, पाप्यांविषयी वेगळं राहावं असं वाटत नाही. तर पाप्यांविषयी देव आपल्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण करतो. कारण काही पाप दिसतात, काही दिसत नाहीत, एवढंच फरक आहे. पण पापी सगळीच आहेत, सर्वांनी पाप केलंय. म्हणून देवाचा आत्मा ते पाप कसं आहे याकडे पाहत नाही, तर देवाचा आत्मा त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये कळवळा निर्माण करतो. म्हणून जजमेंट येत नाही माझ्या मुखात, प्रार्थना येते. एखादा चुकला त्याला जजमेंट करावं असं वाटत नाही, त्याचा न्याय करावा असं वाटत नाही, त्याच्यासाठी मध्यस्थी करावीशी वाटते. हे देवाचं गौरव आहे. जगात तसं नाही. एखादा वाईट वागला तर त्याच्यात दुप्पट दुसरा वाईट वागतो. म्हणून एवढा गोंधळ आहे जगामध्ये, राजकारणामध्ये, ऑफिसेसमध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये. कारण दया नाही आहे कोणाचं, का गौरवच नाही आहे. पण ज्यावेळेस मी देवाच्या समोर बसतो, मला पापाविषयीचा कळवळा येऊ लागतो, मला दया वाटू लागते, मला प्रार्थना करावीशी वाटते. हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना कळत नाही. प्रेज द लॉर्ड. 2 मिनिटं आपण डोळे झाकूयात. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो, न्याय करायचा स्वभाव आपल्यातून काढून टाका, तो तुम्हाला नाशाकडे नेणार आहे. एखाद्याचा दोष देणं हा स्वभाव काढून टाका, तो तुम्हाला नाशाकडे नेणार आहे. एखाद्याला कमी लेखणं हा स्वभाव काढून टाका, तो तुमचा घात करणार आहे. पण प्रार्थना करा, हे देवा माझ्या ठाई कळवळ्याचं हृदय निर्माण कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. हे प्रभू मला लोकांवर दया करायला शिकव, क्षमा करायला शिकव, मध्यस्थी करायला शिकव. ही योग्य प्रार्थना आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखादं सुंदरसं वर्षिप याला ग्लोरी. या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकावर
अग्नीच्या जीवासारखा आज तळपत आहे. आत्ताच तो तुम्हाला गौरव देणार आहे. घेणार नाही काय? स्वीकारा, देवाचं गौरव स्वीकारा, देवाचं सानिध्यामध्ये राहा, देवापासून प्रॉमिस घ्या, अभिवचन घ्या. देव तुम्हाला सियोनीच्या त्या मार्गामध्ये यशस्वीरित्या नेत आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. तेरी महिमा का Hallelujah. इस जगह को यीशु छूले छूले आपण बरवूया. यीशु छूले छूले हम सभी को. तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को. तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को. यीशु छूले छूले हम सभी को. यीशु छूले छूले हम सभी को. आत्मा की वर्षा बरसे इस जमीन पर. तेरी आत्मा की वर्षा बरसे इस जमीन पर. यीशु छूले छूले हम सभी को. यीशु छूले 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 हम सभी को. प्रभू, तुझ्या पवित्र हातप्याने आम्हाला तुझ्याशी कनेक्टेड, तुझ्या मताशी सहमत, आमच्या समज बुद्धीतून समजून उमजून तुझ्या सानिध्यात राहण्यासाठी आम्हाला कृपा दे. आमचा प्रश्न सुटावा ही आमची आज प्रार्थना नाही, तर आम्हाला तू हवास ही आमची प्रार्थना आहे. हालेलुया, प्रेज. इथं देवाचं गौरव, तिथं चिन्ह चमत्कार. इथं देवाचं गौरव,
तिथं बदल आहे. इथं देवाचं गौरव, तिथं निराशा नाहीच. प्रेज हालेलुया. येशूच्या द्वारे बाप्पा आमेन. आपण जागेवर असू. ज्यावेळेस माझ्यामध्ये देवाचं गौरव येतं, देवाच्या सानिध्यामध्ये मी असतो, तर एक चमत्कारिक देवाविषयीचं भय माझ्यामध्ये राज्य करायला लागतं आपोआप. मला माहिती आहे की या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या अंतर्मनात एक वेगळं वातावरण आहे, एक भय आहे. मगाशी आपण पाहिलं अरोनन सुद्धा घाबरला, पण ते नियमशास्त्रातलं भय घाबरला. हे कृपेतलं भय देवाविषयीचा आदर आहे. लक्षात ठेवा, फरक आहे दोन्ही भयामध्ये. नियमशास्त्राचं भय हे घाबरणं आहे, पण कृपेतलं भय हे आदर आणि सन्मान आहे. एक वेगळा देवाचा सन्मान तुमच्या मनामध्ये आला असेल. किती लोकांचा आला देवाविषयीचा मोठा सन्मान, प्रेम. आय लव्ह यू जीसस. ते देवाचं गौरव आणतं. आमेन. जस तुम्हाला देवाविषयीचं प्रेम वाटायला लागतं, त्याचं कारण देवाचं गौरव या ठिकाणी आहे, देवाचं सानिध्य या ठिकाणी आहे. आणि म्हणून देवाच्या गौरवाचं महत्त्वाचं दुसरं काम काय? लोकांमध्ये रेव्हरन्स निर्माण करणं. आमेन. तुम्हाला कळतं का रेव्हरन्स? त्याला मराठीत काही पर्यायी शब्द नाही आहे. रेव्हरन्स म्हणजे आदरयुक्त भय. ते पण अपूर्ण शब्द आहे. दावीद म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी ललपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. मग प्रार्थनेला वेळ करावा लागत नाही. प्रार्थना करायला पाय आपोआप वळतात. स्तुती करायला कोणी सांगत आहे किंवा कोणी सांगितलं पाहिजे असं नाही. गाणे सुरू झालं की मनापासून, अंतःकरणापासून हात उंच करून आपण देवाला शरण जातो आणि देवाचं गौरव करतो. हे देवाचं भय आहे. त्या ठिकाणी एक रेव्हरन्स निर्माण होतो, आदरयुक्त अशी भावना निर्माण होते. आणि देवा ते बाळ कसं आईच्या कडेवर बसायला तयार होतं, तसं प्रत्येक व्यक्तीला देवाला मिठी मारावीशी वाटते, कारण देवाचं गौरव त्या ठिकाणी. आमेन. टाळ्या वाजवत आपण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सर्वात शेवटी मला एक सांगायचं आहे, ज्यावेळेस मला देवाचं भय प्राप्त होतं तेव्हा मला विसरतो आणि डोळ्यापुढे फक्त येशूच राहतो. आमेन. अनेक लोकांकडे सेवकाकडे मी जास्त असतो. तो अनुभवासाठी असेल, दुसऱ्याच्या फायद्यासाठी असेल तर चांगली गोष्ट आहे, पण मला उंच करण्यासाठी जर मी असेल तर तिथं देवाचं गौरव प्रगट होत नाही. तर मला सांगू द्या, ज्यावेळेस येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता गेशेमानवर, तर पेत्र, योहान, याकोब तिथं गेले आणि देवाचं गौरव उतरून आलेलं. ज्यावेळेस येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता, देवाचं गौरव उतरून आलं आणि त्या ठिकाणी मोशे, एलिया आणि येशू ख्रिस्त तिघं दिसायला लागलं. एक मोशे, एक एलिया आणि त्यांच्यासमोर येशू. ह्या तिघं भांबावले, गडबडले आणि एकदम मोठ्याने म्हणता, प्रभू. करते गौरव होतो, तेज होतो ना, ऊन होतो. उन्हापेक्षाही जास्त प्रखर ते होतं, म्हणून ते गौरव आहे. ऊन वेगळं, गौरव वेगळं. तिथं ऊन उतरून आलं. यांना वाटलं यांना चटके वाजतील या तिघांना, म्हणून पेत्र काय म्हणतो, तुझ्यासाठी एक मांडव तयार करतो आणि तू मोशेसाठी एक करतो आणि दुसरा एलियासाठी एक करतो. मग माझ्यासाठी कुठं आहे? नाही, मला चालतंय. मला हे तिघं भेटले, मला उन्हात राहायची सुद्धा आनंद आहे. उन्हात राहायला मी आनंदित आहे. म्हणजे ज्यावेळेस देवाचं गौरव मिळतं त्यास मनुष्य स्वतःला विसरतो. स्वतःची इच्छा, स्वार्थ, मीपणा, गर्व विसरतो. त्याला फक्त देव आणि देवच दिसतं. तो अंतःकरणापासून देवाला उंच करतो.
प्रेज द लॉर्ड. तुम्हा प्रत्येकावर देवाचं गौरव आहे. धरून ठेवा. छत्री आहे, सावली मिळते, पण वारा आला की छत्री उडून जाते, मग पुन्हा जैसे ते. तुमच्यावर छत्री आली, देवाचं गौरव धरून ठेवा. प्रार्थना करा, स्तुती करा, उपास करा, आराधना करा, धरून ठेवा. तुम्हाला अनुभव येईल की तुम्ही नेहमी सावलीत आहात. देवाच्या छत्राखाली तुम्ही आहात आणि प्रभू आज आशीर्वाद तुम्हाला देत आहे. पुन्हा नम्र भावनेनं माझ्यावर देवाचं गौरव आहे याचा आनंद करत नम्र भावाने आपापल्या घरी जाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की ठिकठिकाणी मला चमत्कार दिसत आहे. माझ्या कामावर, माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या नात्यामध्ये मला चमत्कार दिसत आहे, कारण माझ्यावर देवाचं गौरव आहे. आमेन, हालेलुया. रोग आजार निघून जातील, कारण माझ्यावर देवाचं गौरव आहे.